मी तुझ्या समोर बसेन आणि तुझ्या सोबत कधी सारीपाट खेळेन असं मला कधीही वाटलं नव्हतं। पण या जेजुरीतून तुला बाहेर काढण्यासाठी, अर्थात माझ्या संसारातून बाहेर काढण्यासाठी माझ्या समोर हा पर्याय आला। म्हणून मी तुझ्यासोबत सारीपाट खेळते आहे। हा खेळ संपेल तेव्हा तुला जेजुरी सोडून जायचे आहे हे ध्यानात ठेव। म्हाळसा, आपण एकत्र आलो आहोत ते ह्या खेळासाठी, वाद करण्यासाठी नाही। देवा, हा खेळ लवकर सुरू करावा। फार काळ मला इथे थांबायचे नाही। लवकरात लवकर संपून टाकायचा आहे मला हा खेळ। देवी, आपण हा खेळ आता सुरू करूया। नियमाप्रमाणे ह्या खेळासाठी ज्यांची साक्षीदार किंवा पंच म्हणून नियुक्ती झाली आहे त्या नंदेश रावांना मी पुढे बोलावतो। बंधू, या खेळात जो पण लावला आहे त्याचा पुनरुच्चार करावा। देवी, आपण आपला पण आधी सांगावा। सारीपाटाचा हा खेळ जर मी जिंकले तर बानूने ही जेजुरी सोडून कायमचं कुठेतरी दूर निघून जावं आणि पुन्हा इथे येऊ नये। बाणाई, म्या जिंकले तर म्हाळसाताईंनी मला मानानं गडावर घेऊन जावं आणि देवांची दुसरी बायको म्हणून स्वीकारावं। महत्वाची गोष्ट, जर मी जिंकले तर येणाऱ्या सूर्यास्ताआधी बानूने जेजुरी सोडावी। आता खेळ सुरू करायला हवा। गणेश, आणि हा खेळ जर रात्री झाला तर मी आपले सहाय्य कसे करणार? कारण त्यावेळी चंद्रदेव केंद्रस्थानी असतील। मला एक शंका आहे। काय झालं देवी? रात्र आहे, चंद्रदेव केंद्रस्थानी आहे। आपल्याला काय अपेक्षित आहे? यांच्या मस्तकावर चंद्रदेवांना यांनी धारण केले आहे। मग कशावरून त्याचा प्रभाव खेळावर होणार नाही? म्हाळसा, जर तुझ्या मनात शंका असेल तर मी हा खेळ होईपर्यंत माझ्या मस्तकावर चंद्रदेवांना धारण करणार नाही। कसंही मी माझी शंका बोलून दाखवली।
चंद्रदेव, आज्ञा असावी देवा. चंद्रदेव, ब्रह्ममुहूर्त होईपर्यंत आपल्याला गडावर दुसरे स्थान देतो, ते स्वीकारावे. तशी आपली इच्छा. सगळे तारांगण, सर्व ग्रह नक्षत्र स्वतःच्या स्थितीत आहे आणि ह्या क्षणी मला या खेळाचा निर्णय दिसतो आहे. नाही, आता ते सांगणं अपेक्षित नाही. जशी आपली इच्छा. मी येतो. आता सारीपाटाच्या खेळाला आरंभ करावा. या खेळाला सहाय्य म्हणून मी दोघींनाही अपरिचित परंतु विश्वासातले असे 2 सेवक बोलवले आहेत. देवा, या खेळाची सूचना म्हणून आपण डमरू वाजवून खेळाला सुरुवात करावी. आता खेळाला सुरुवात व्हावी. त्याआधी सोंगट्यांची निवड करावी. आपल्याला कोणत्या सोंगट्या हव्या आहेत? मला बेल भंडारा. आणि बाणाई आपल्याला? मला बी बेल भंडाराच पाहिजे. आपण या गोष्टीची निवड दान टाकून करावी. पहिले दान श्री म्हाळसा देवींनी टाकावे. पहिले दान 5.
आता आपण दान टाकावे. पहिले दान 7. पहिले दान पाणाई यांच्या बाजूने पडले आहे. त्यामुळे पाणाई यांच्या इच्छेनुसार त्यांना बेलभंडारा मिळाला आहे. पहिली चाळ खेळण्यापूर्वी मला काहीतरी सांगायचं आहे. काय सांगायचे आहे तुला? मी तुम्हा दोघींना जेव्हा सहाय्य हवे असेल तेव्हा करेन, पण ते एकदाच. याचाच अर्थ दोघींपैकी कोणालाही जेव्हा असं वाटेल की त्यांना अपेक्षित काही घडत नाही किंवा सहाय्य घेणं अपरिहार्य आहे, तेव्हा त्यांनी त्यांची इच्छा गणेश यांना सांगावी. पहिलं दान पाणाई यांच्या बाजूने पडले आहे. तेव्हा पहिली चाल पाणाईच खेळते. बघ, मी म्हणलं होतं का नाही बाहेर काहीतरी गडबड आहे म्हणून. वाड्याची समधी दारं उघडी आहेत. होय, जा जाऊन बघ जबान आहे का. मी ऐकलीच जाऊ. नाही, मी असंग ये तू आता. अरे अरे कसली गडबड चालली हायसा? आजा बघितलं का वाड्याची समधी दारं उघडी आहे ती. गंगे काय ग? अहो बानुताई नाही वाड्यात. बानू बानू वाड्यात नाही? काय बोलतेस तू? बघ बर. ए बानू, काय रे आजा? ए आजा, ए आजा. अहो तुम्ही बी जावा की. काय खुणी आहेस का? तो एकलीच आहे ना वाड्या? मला कोण खाता या? काम चुकार हायसा तुम्ही. सात दान. बानू, मी तुला शिकवलेले सगळे स्मरण कर आणि ह्या खेळात दाखवून दे की तू उत्तम सारीपाट खेळू शकतेस. म्हाळसा, तू तुझ्या अत्यंत प्रिय सखी सोबत खेळते आहेस, पण तुला त्याचे स्मरण नाही. 4 दान.
मी आपल्याला स्मरण करून देऊ इच्छितो की सारीपाटाच्या मध्यावर जो चौकोन आहे त्यात ज्या पक्षाच्या जास्त सोंगट्या सर्वप्रथम जातील तो पक्ष विजयी होईल. मला आता 9 दान हवे आहेत, तर मी माझी पहिली चाल यशस्वी खेळेन. म्हाळसा देवींना मिळालं आहे 1 दान. मला जे अपेक्षित आहे ते दान का मिळत नाहीये? मला आता पाहिजे 3 दान. तीन दान. पाणाई यांना मिळाले आहेत 3 दान. ती काळी सोंगटी 3 घरं मोरं घ्या. देवी, काय झालं? काय झालं माते? काहीतरी गडबड आहे गणेश. मला हवे असलेले दान इथे पडत नाहीये. हिने कोणत्या तरी दिव्य शक्तीचे सहाय्य घेतले आहे. असं आहे का बाणाई? नाही नाही जी. मी तुला सहाय्य करू का? हो, मला तुझे सहाय्य हवे आहे. मग तू आसन ग्रहण कर माते. तुझे चित्त एकाग्र नाही